नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की लीलाला आता एजेंनी साडी दिलेली आहे आणि एजेंनी तिला सांगितलेलं आहे की लीला माझ्यासाठी ही साडी नेस, कारण एजे लीलाजवळ त्यांच्या मनातल्या भावना ज्या आहेत त्या व्यक्त करणार आहेत आणि त्यामुळं एजेंनी लीलाला सांगितलेलं असतं। तेव्हा लीला आता साडी नेसत असते, तयार होत असते, पण लीलाचा एक प्रॉब्लेम असतो, तो म्हणजे लीलाला व्यवस्थित निऱ्या बनवता येत नसतात। म्हणजे फंक्शनल साडी असली की लीलाला थोडासा प्रॉब्लेम होत असतो। त्यामुळं तिच्या घरी तिची मावशी तिला साडी नेसवायची, त्याचबरोबर इकडे आजी तिला मदत करत असतात, तर दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती यांच्याकडूनही ती मदत घेत असते। मग एजेंच्या लक्षात येतं की तिला व्यवस्थित निऱ्या बनवता येत नाहीत। मग एजे लीलाच्या जवळ येतात आणि तिला मदत करू लागतात। एजेंकडे लीला पाहत असते, एजे म्हणत असतात की थांब, आणि मग एजे लीलाला साडी नेसायला मदत करत आहेत, तिला त्या निऱ्या बनवून देत आहेत। लीला एजेंकडे पाहत असते, खूप सुंदर अशी साडी असते आणि त्यात लीलाला एजे मदत करत आहेत, त्यामुळं लीला जास्तच खुश झालेली असते, कारण एजेंसाठी ही गोष्ट खरंच खूप महत्त्वाची असते आणि त्याहीपेक्षा लीलासाठी खूप सुंदर रूममध्ये डेकोरेशन केलेलं असतं, म्हणजे लीलाची इच्छा पूर्णच होणार असते। एजे त्यांच्या मनातल्या भावना लीलाजवळ व्यक्त करणार असतात। एजेंकडे लीला पाहत असते, एजेंनी सुंदर अशा निऱ्या बनवलेल्या असतात आणि मग त्या निऱ्या आता खोचायच्या असतात। तेव्हा एजे आणि लीला एकमेकांकडे पाहत असतात। एजे अगदी मन लावून लीलासाठी हे सगळं करत असतात, कारण त्यांनी मनापासून लीलाचा स्वीकार केलेला असतो। फक्त त्यांच्या मनात एक गोष्ट असते, ती म्हणजे जर त्यांनी त्या व्यक्तीजवळ प्रेम व्यक्त केलं तर ती व्यक्ती त्यांना सोडून जाते, ही भीती त्यांच्या मनात असते आणि त्यामुळंच एजे ते प्रेम व्यक्त करत नसतात आणि इकडं लीलाची अवस्था अशी होत असते। लीलाचं म्हणणं असतं की एजेंनी प्रेम माझ्याजवळ व्यक्त करावं, एजेंनी मला बोलून दाखवावं, एवढंच लीलाच्या बाबतीत लीलाला वाटत असतं, परंतु एजे काही ते करायला तयार नसतात आणि मग फायनली एजे ते प्रेम व्यक्त करण्यासाठी तयार होतात। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की एजे हे लीलाला आता साडी नेसवून देतात, त्या निऱ्या ज्या आहेत त्या व्यवस्थित करून देतात आणि मग त्यानंतर ते लीलाकडे पाहत आहेत। तेव्हा लीलाला वाटतच नसतं की एजे हे सगळं करत आहेत, परंतु एजे स्वतःहून त्या निऱ्या ज्या आहेत त्या लीलाला खोवून देतात आणि लीला मात्र लाजत असते। त्या एजेंच्या स्पर्शाने ती शहारलेली असते आणि एजेंकडे पाहत असते। त्यासोबतच एजे आता खाली बसतात आणि पुन्हा ते प्लेट्स नीट करून त्याला पिन लावत असतात। तेव्हा लीला म्हणत असते की नको एजे, पण एजे मात्र ऐकत नाहीत। लीलाला म्हणतात की थांब आणि तिला गप्प बसायला सांगितलेलं असतं, कारण एजे सगळं मनापासून करत आहे, तिची काळजी मनापासून घेत आहे, तिच्यासाठी सर्व गोष्टी मनापासून करत असतात। त्यासोबत आपल्याला पाहायला मिळतं की एजे आणि लीला यांचा हा सुखाचा संसार आता सुरू होणार असतो, पण याला नजर लागणार असते, ती म्हणजे त्या किशोरची, कारण किशोरने खूप मोठा डाव रचलेला असतो। त्याचबरोबर आता एजे लीलाला तयार करत आहे, तिथली चेअर घेतलेली आहे आणि त्या चेअरवरती एजेंनी लीलाला बसवलेला आहे, तिच्या हातामध्ये बांगड्या घालत आहेत, त्याचबरोबर तिचे केस व्यवस्थित विंचरून देत आहेत आणि त्याचा आंबाडाही बांधून दिलेला आहे, गजरा माळलेला आहे, गळ्यामध्ये नेकलेस घातलेला आहे, पण आता लीलाने मंगळसूत्र घातलेलं नाही। आता आपल्याला प्रश्न पडला आहे की असं का, लीलाने मंगळसूत्र का घातलेलं नाही आहे, तर लीलाच्या जवळ एजे प्रेम व्यक्त करत आहे, त्यांच्या मनातल्या भावना व्यक्त करणार आहेत आणि त्यानंतर एजे लीलाला मंगळसूत्र घालणार आहेत, म्हणजे लीला आणि एजे यांचा शुभविवाह होत आहे असं म्हणायला काही हरकत नाही। तेव्हा एजे सांगत असतात की लीला, मला तुला माझ्या मनातली गोष्ट सांगायची आहे। कसं आहे माहिती आहे का, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, मलाही माहिती आहे की तुझंही माझ्यावरती तेवढंच प्रेम आहे, असं लीलाच्या समोर एजे बोलत असतात। त्याचबरोबर लीला पण एजेंकडे पाहत असते, त्याचबरोबर त्यांच्याकडे अगदी डोळे भरून ती पाहत असते। त्यांच्या मनातल्या भावना आता लीलाला कळत असतात। तर एजे आता लीलाला 7 वचनं देणार असतात। तेव्हा ते म्हणतात की आपलं नवरा बायकोचं नातं होण्याच्या आधी आपण दोघंही एकमेकांचे खूप चांगले मित्र आहोत, त्यामुळे मी तुझ्यावर अनकंडिशनल प्रेम करत राहील आणि हा मित्र तुझ्या प्रत्येक नडी अडचणीसाठी तुझ्यासोबत असेल। त्याचबरोबर लीला एजेंकडे पाहत असते, त्यावेळेस एजे पण लीलांना आता लीला आहे ती एजेंना पण वचन देते आणि सांगू लागते। तेव्हा लीला म्हणत असते की तुमचं हे प्रेम कधी होईल असं कधीच मी वागणार नाही आणि आपली ही प्रेमरूपी जी मैत्री आहे मी कायमस्वरूपी जपत राहील। त्यानंतर लीलाला एजे दुसरं वचन देतात। एजेंचं दुसरं वचन असतं ते म्हणजेच की आपल्या नात्यामध्ये असलेलं प्रेम
एजंटनी लीलाचा हात पुन्हा घट्ट पकडलेला आहे. लीला मात्र लाजत आहे, एजंटकडे पाहत आहे आणि एजे मात्र त्यांच्या मनातल्या भावना आता लीलाला सांगत आहेत. लीला आणि एजे सप्तपदी चालत आहेत. मध्ये दिवा ठेवलेला आहे, म्हणजे अग्नीच्या भोवती दोघंजण 7 वचनं एकमेकांना देत आहेत. त्यानंतर आता एजेंनी लीलाचा हात घट्ट पकडलेला आहे आणि ते लीलाला वचन देतात. ते म्हणतात की तुला लाईफ पार्टनर म्हणून इमोशनली प्रत्येक वेळेस मी तुला सपोर्ट करील. आयुष्यात मी तुला कोणतीच गोष्ट कमी पडू देणार नाही. आणि त्याचवेळी लीला पण एजेंना वचन देते की मी प्रत्येक सुखदुःखात तुमच्या सोबत असेल. आता पुढची सप्तपदी चालू असते. दोघंही अग्नीच्या भोवती चालत असतात आणि एजे पुन्हा लीलाला वचन देतात. एजे लीलाला सांगत असतात की काही झालं तरी मी कायमस्वरूपी तुझ्यासोबत असेल आणि तू माझी एक रिस्पेक्ट म्हणून, एक स्त्री म्हणून तुला जो मी रिस्पेक्ट देणार आहे तो लाख मोलाचा असणार आहे. माझ्याकडून तुला पूर्ण रिस्पेक्ट मिळणार आहे. माझ्या घरात, माझ्या आयुष्यात, आपल्या बिझनेसमध्ये सगळीकडे तुला मी रिस्पेक्ट देणार आहे आणि माझं जे सगळं आहे ते फक्त तुझं आहे. त्यावेळेस लीला पण एजेंना वचन देते की तुम्ही दिलेल्या अधिकारांचा मी कधीच गैरवापर करणार नाही. असं म्हणत आता लीलानेही एजेंना वचन दिलेलं आहे. लीला आणि एजे यांचा आता सप्तपदी चालत सुखाचा संसार सुरू होणार आहे. त्याचबरोबर एजे लीलाला सांगतात की आता आयुष्यातला कुठलाही निर्णय घेताना त्या निर्णयामध्ये मी कधीच माझंच खरं असं करणार नाही, तर त्या प्रत्येक निर्णयासोबत मी तुझ्यासोबत असेल, तुझ्या मतांचाही आदर करेल. त्यावेळेस लीला म्हणते की आपल्या पार्टनरशिपमध्ये कधीही लॉस झाला तर त्याची जबाबदारी मी घेईल आणि त्याचबरोबर त्याला तुमच्या आधी मी सामोरे जाईल. एजे आणि लीला एकमेकांना वचन देत आहेत आणि अशी 7 वचनं देऊन एकमेकांसोबत आयुष्यभर एकमेकांना स्वातंत्र्य देण्याचं, व्यक्ती स्वातंत्र्य देण्याचं वचन ते देत आहेत. आणि त्यानंतर एजेंनी मंगळसूत्र हे लीलाच्या गळ्यात घातलेलं आहे. म्हणजे मी तुम्हाला म्हणलं होतं की लीलाच्या गळ्यात मंगळसूत्र दिसत नाही आहे, हे कशासाठी? तर त्याचं एकमेव कारण होतं की आता लीलाच्या गळ्यात स्वतः एजे मनापासून मंगळसूत्र घालणार आहेत. कारण जेव्हा त्यांचं आधी लग्न झालेलं होतं तेव्हा एजेंनी जे मंगळसूत्र लीलाच्या गळ्यात घातलं होतं तेव्हा त्यांना माहीतच नव्हतं की ते कोणत्या मुलीच्या गळ्यात हे मंगळसूत्र घालत आहेत. आता फायनली एजेंनी लीलाच्या गळ्यात मंगळसूत्र घातलेलं आहे आणि तिचा पत्नी म्हणून स्वीकार केलेला आहे. त्या क्षणी लीलाने एजेंना मिठी मारलेली आहे. तिची इतक्या दिवसांची जी इच्छा आहे ती पूर्ण झालेली आहे आणि दोघंही एकमेकांच्या प्रेमामध्ये अखंड बुडालेले आहेत. तर अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.